सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे। तरुणपणी केलेल्या चुकीची शिक्षा आता वृद्धकाळात भोगावी लागणार असल्यामुळे या 84 वर्षीय वृद्धाला आपल्या आयुष्याचे उरलेले शेवटचे दिवस आता तुरुंगातील अंधाऱ्या कोठडीत काढावे लागणार आहेत। हा व्हिडिओ कुठला आहे आणि या वयोवृद्ध माणसाने कोणता गुन्हा केला होता सांगते, मात्र त्याआधी थोडक्यात या मराठीतील कमीत कमी शब्दात बातम्या देणाऱ्या प्लॅटफॉर्मला आताच फॉलो करा। 1992 मध्ये बिहारमधील एका गावात जमिनीच्या वादातून खुनाचा प्रयत्न केला होता। त्यावेळी आरोपीचे वय अवघे 50 वर्ष होते। मात्र भारतीय न्यायव्यवस्थेतील तारखांवर तारखा पडण्याच्या प्रक्रियेमुळे हा खटला तब्बल 34 वर्ष रेंगाळत राहिला। या 34 वर्षांच्या प्रदीर्घ काळात संपूर्ण पिढी बदलली। आरोपी तरुणपणातून थेट वृद्धकाळाच्या उंबरठ्यावर पोहोचला। अखेर 34 वर्षांनंतर न्यायालयाने सर्व पुरावे आणि साक्षीदार तपासून या वृद्ध आरोपीला दोषी ठरवला आहे। हा निकाल समोर आल्यानंतर सोशल मीडियावर कायद्याच्या संत गतीबद्दल आणि मानवी हक्कांबद्दल एक मोठी चर्चा सुरू झाली आहे। एका बाजूला पीडितांना 34 वर्षांनंतर न्याय मिळाला असला तरी वयाच्या 84व्या वर्षी जेव्हा माणसाला आधाराची आणि उपचारांची गरज असते तेव्हा त्याला तुरुंगात पाठवणे किती योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।